तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्हाला भावनो थंबनेल पाहून समजलं असेल की आजचा टॉपिकवरती आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ झालेला आहे भावनो. ओके, तर भावनो तुम्हाला मी व्हॉट्सअपला पण जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतील त्यांना भावनो मी काय केले भावनो, एक कमेंट केले भावनो. ओके, तर भावनो व्हिडिओ एक घेऊन येऊ का, तुम्हाला एक पोस्ट पण केले भावनो बर्थडे बॅनर डिझाईन निमित्त. त्याच्यावरती बरेच जणांचा भावनो प्रतिसाद आलेला आहे भावनो, लाईक वगैरे आलेले आहेत. त्या निमित्ताने आपण काय करतोय, आता तुमच्यासमोर मी काय केलेलं आहे भावनो, बर्थडे बॅनर डिझाईन आपण एकदम HD क्वालिटीमध्ये बॅनर डिझाईन केलेली आहे भावनो तुमच्यासाठी. PST फाईल मी घेऊन आलोय, लक्षात ठेवा. ओके, PST फाईल ही फोटोशॉप PST फाईल असणार आहे, लक्षात ठेवा. पूर्ण एडिटेबल अशी PST फाईल तुम्हाला भेटून जाणार आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथे बघूया. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड कुठे मी बोलून सांगू शकतो भावनो, त्यासाठी व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला. ओके, इथे फाईलमध्ये जायचं भावनो. इथे बघू शकता इमेजवरती आल्याच्या नंतर इमेज साईज बघू घ्या. इमेज काय ठेवलेली भावनो आपण, साईज इंचेसमध्ये ठेवलेली आहे, वेळ ठेवलेली आहे 8 आणि हाईट ठेवलेली आहे 10 इंचेस, लक्षात ठेवा. ओके, आणि रेझोल्युशन आपण 300 ठेवलेलं आहे. तुम्ही जास्त पण ठेवू शकता, हाय रेझोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असेल, DPI वगैरे. ओके, ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर हा आपला कॅनव्हास आहे, जो पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला दिसतोय. ओके, लँडस्केपमध्ये नसणार आहे भावनो, पोर्ट्रेटमध्ये जसं आपल्या मोबाईलची स्क्रीन असते उभी, तुम्हाला माहीत असेल. ओके, 9.16 रेशो जो असतो त्या रेशोमध्ये ही भावनो डिझाईन तुम्हाला दिसेल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही. ओके, हा बॅकग्राऊंड आपण सिम्पली काय केलेला आहे, बॅकग्राऊंड बघू शकता कसा बनवला आहे, तुम्हाला एकदम बेसिकली सांगून देतो भावनो. ओके, बॅकग्राऊंड बनवण्यासाठी काय केलेलं आहे आपण, इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड खाली काय केलेलं आहे, एक नॉर्मली जसं की रोड वाईज तुम्हाला माहीत असेल, जसा रोड असतो त्याचा आपण काय केलं आहे, इमेज घेतलेली आहे. एक इकडनं लेफ्ट साईडनं फ्लिप मारलेला आहे, एक राईट साईडनं फ्लिप मारलेला आहे. प्लस त्याच्यानंतर इथे थोडंसं एक स्पॉट मारलेला आहे, कशाचा, याच्याच आहे, बघू शकता तुम्ही. सेम मॅचिंगचा हा स्पॉट आहे, लक्षात ठेवा. आणि वरती आपण स्काय ब्लू, जर तुम्ही गुगलला टाकलं, सर्च केलं स्काय ब्लू वगैरे बॅकग्राऊंड, तर तुमच्यासमोर भावनो पूर्ण लिस्ट येऊन जाईल. तुम्ही असं म्हणाल की आता ह्याच्यापैकी कोणता वापरू, जो चांगला भेटेल तो मी भावनो वापरलेला आहे, तुम्हाला दिसतोय. ओके, लॉक करूया. हा झाला आपला बॅकग्राऊंड. त्या बॅकग्राऊंड नंतर वरती बघू शकता आपण एक लेअर घेतलेली आहे. लेअर का घेतली आहे भावनो, लेअर घेतल्याच्या नंतर आपण त्या लेअरवरती कोणताही ऑब्जेक्ट ॲड करू शकतो, लक्षात ठेवा. लेअर डिलीट करतो भावनो. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे काय केलेलं आहे, एक स्मोक इफेक्ट मारलेला आहे, जो तुम्हाला दिसतोय, बघू शकता. ओके, हा जो स्मोक इफेक्ट आहे त्याला आपण काय केलेलं आहे, इफेक्ट बघू शकता, सॉफ्ट लाईटचा हा इफेक्ट दिलेला आहे. नॉर्मल जर तुम्हाला पाहायचं असेल तर बघू शकता नॉर्मल असा आहे. ओके, सॉफ्ट लाईट हा भावनो ओव्हरलेमध्ये इफेक्ट आहे, लक्षात ठेवा. ओव्हरलेला लॉक करायचं, लॉक त्याच्यानंतर इथे होऊन जाईल भावनो. ओके, पहिला पासवर्ड आहे 7575. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, पुढे याच्यानंतर ही सनची रिफ्लेक्ट बघू शकता. ही भावना आता ओपन करत नाही मी, जेव्हा त्याची पूर्ण येईल म्हणजे तेव्हा जेव्हा त्याचं टायमिंग येईल भावनो, तेव्हा मी ती ओपन करून तुम्हाला दाखवतो. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता काय असणार आहे, शॅडो वगैरे सर्व तुम्हाला मी आता प्रोव्हाइड करतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता शॅडो वगैरे आपण काय करायचे, ऑफ करूया. ओके, इथे पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे लोगो वगैरे बघू शकता. हे सर्व म्हणजे काय आहे, ते सर्व एडिटेबल आहे, सर्व A to Z जे फॉन्ट असणार आहे भावनो सर्व एडिटेबल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपला लोगो. ओके, हे आपण काय केलेलं आहे, एकदम बॅकग्राऊंडला सेट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर इथे बघू शकता हा काय असणार आहे, हा जो लोगो आहे भावनो, त्याला आपण डिलीट करूया. ओके, त्याला आपण डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे या, इथे बघू शकता. आता हे आपले जे ऑब्जेक्ट असणार आहे भाऊ, ज्यांचे तुम्हाला बर्थडेसाठी बॅनर होईल. ओके, ते काय करायचं आहे, सिम्पली त्यांचा फोटो घ्यायचा आहे. फोटो क्रॉपिंग वगैरे कसं करायचं आहे भाऊ, सिम्पल फोटोवरती क्लिक करायचं आहे, थोडा इफेक्ट वगैरे तिथे जायचं आहे, कुठे फिल्टरमध्ये जायचं आणि फिल्टरमध्ये गेल्याच्या नंतर फिल्टर कॅमेरा रॉ फिल्टर तुम्हाला माहीत असेल. ओके, त्यामध्ये जायचं आणि थोडी ब्राईटनेस वगैरे जे कॉन्ट्रास्ट वगैरे जे काय असणार आहे ते ॲड करून घ्यायचे. ओके, ॲड केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला असा इंटरफेस दिसतोय, जो तुम्ही ॲड करू शकता पूर्ण तुमच्या डिझाईनमध्ये. ओके, कोणतीच अडचण येणार नाही जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिले. त्याच्यानंतर हा एक ऑब्जेक्ट झालेला भाऊ, त्याने बरेच सारे फोटो पाठवलेले आहेत, पण त्यापैकी आपण 4च फोटो सिलेक्ट केलेले आहेत, जेणेकरून पूर्ण डिझाईनमध्ये कडक दिसतील भाऊ. ओके, जे तुम्हाला एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, तुम्ही थंबनेलला जाऊन चेक करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे आपण एक काय केलेलं लॉक मारूया, जेणेकरून आपल्याला जो दुसरा ऑब्जेक्ट येईल तो हातामध्ये येणार नाही, म्हणजे त्याला मूव्हमेंट करायला आपल्याला सोपं जाईल. ओके, त्याच्यानंतर ही जी लेन्स असणार आहे त्या लेन्सला आपण काय करूया भाऊ, इथे बघू शकता ही लेन्स काय सनची लेन्स आहे. ओके, ती लेन्स तुम्ही बघितली असेल, बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये मी यूज करतो भाऊ, सेम लेन्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघू शकता दुसरा ऑब्जेक्ट बघू शकता. ओके, दुसरा ऑब्जेक्ट आहे हा भाऊ, दुसरा ऑब्जेक्टला काय करणार आहे आपण, आहे तर सेट केलेला आहे, सेम क्रॉप, फक्त त्यांनी काय भाऊ सेम शेडमध्ये आहेत, लक्षात ठेवा. ओके, कोणतीच अडचण येणार नाही तुम्हाला. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, जे आहे त्याचं जर करत असाल तर एकदम क्रिएटिव्ह करा भाऊ, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला बॅनर डिझाईन एकदम नातकुला दिसेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघू शकता, पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर परत एक भाऊ मी काय केलेलं आहे, हे सनचे रिफ्लेक्ट मारले. हे सनचे रिफ्लेक्ट मी कधी मारले, जेव्हा पूर्ण डिझाईन झाले त्याच्यानंतर मला क्रिएटिव्हिटी करण्यासाठी भाऊ जरासं वाटले भाऊ काहीतरी क्रिएटिव्ह करावं, त्यासाठी मी काय केले, सनचे रिफ्लेक्ट मारलेले आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता, पुढे यायचं आहे.
पुढे नंतर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल भावनो दुसरा पासवर्ड आहे 2121. हे बघू शकता, हे 3 आता ऑब्जेक्ट आपण ॲड केलेले आहेत. क्रॉपिंग वगैरे भावनो तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत. तुम्हाला जर क्रॉप वगैरे फक्त ॲडजस्टमेंट बघून या कसे काय केलेले आहेत, कोणते फोटो कुठे ॲड केलेले आहेत. ओके, इथे बघू शकता एकदम नाथखुला असे फोटो याने दिलेले आहेत. तुम्हाला माहिती असतील ओमदादा शेळके. ओके, जे आपल्याला आलेले आहे भावनो बॅनर डिझाईन करण्यासाठी. बघू शकता सेम इथे मी सर्व एक एक लेअर ॲड केलेले आहेत. टोटली तुम्हाला एडिटेबल असं जे असणार आहे भावनो. आता तुम्ही मला ही जी तू लॉंग शॅडो कशी मारतो भावनो तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. त्यासाठी एक व्हिडिओ सेपरेट जे फोटोशॉप युजर असतील त्यांच्यासाठी लक्षात ठेवा. ओके, हा जो फॉन्ट असणार भावनो, हा फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटीचा 22 नंबरचा फॉन्ट आहे. जो 23 नंबरचा मी ट्रेंडिंगला फॉन्ट घेऊन आलो त्याच्या आधीचा फॉन्ट भावना आहे, लक्षात ठेवा, ओम शेळके नावाचा. त्याला आपण काय केलं आहे, सिम्पली एक टेक्स्चर मारलेलं बघू शकता. हा टेक्स्चर आता मी ओपन केलं बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. ओके, त्या टेक्स्चर मारून त्याला आपण कंट्रोल झेड मारून आहे त्या जागेवरती सेट करून इथे बघू शकता त्याला ज्या नावाला आपण काय इफेक्ट मारलेला आहे, बिलू नावाचा एक इफेक्ट आहे बघू शकता. जर बिलू जर ऑफ केला तर तुम्हाला दिसून येईल पूर्ण कसा दिसतोय भावनो लुक ज्या नावाचा. ओके, त्याच्यानंतर एंटर ग्लो मारलेला आपण, जेणेकरून एकदम आउटर ग्लो पण तुम्ही मारू शकता. एंटर ग्लो सर्व जे काही इफेक्ट आहेत ते आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व ॲडजस्टमेंट हे आपण काय केलेलं आहे, त्यांच्या भावनो ऑर्डरनुसार आपण जे सांगितलेलं भावनो ते आपण इथे ॲड केलेलं आहे सर्व टोटली. ओके, सर्व ॲडिटेबल असे तुम्हाला भावनो मी काय करतो, PST फाईल देत असतो. ओके, सर्व इथे बघू शकता लेअर सर्व ओपन करून घेतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. त्याच्यानंतर इथे बघू शकता ओमदादा शेळके तुम्हाला दिसेल या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. हा जो फॉन्ट आहे ना भावनो एकदम हिंड नावाचा फॉन्ट आहे, जो की मराठीत देवनागरी फॉन्ट आहे, लक्षात ठेवा. प्लस आता हे शुभेच्छुक बघू शकता. हे शुभेच्छुकला आपण काय केलं आहे, थोडं क्रिएटिव्ह केलेलं आहे बघू शकता. पूर्ण ॲडिटेबल झालेलं आहे, तुमच्यासमोर डिझाईन दिसते, लक्षात ठेवा. ओके, पूर्ण ॲडिटेबल. आता आपण काय करणार, एकदम बॅकला जाणार आहे. बॅकला गेल्याच्या नंतर इथे जे राहिलेलं पोर्शन आहे भावनो ते आता आपण इथे ऑन करणार बघू शकता. आता ही नॉर्मल भावनो डिझाईन मी आता तुम्हाला वरपर्यंत दाखवली कशी करायची. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, परत बेसिकली पूर्ण बॅक म्हणजे जसं की एकदम डाऊनला यायचं आहे. डाऊनमध्ये आल्याच्यानंतर तिथे एक एक लेअर ॲड करायचे जे तुम्हाला वाटेल. मी बघू शकता सनचे रिफ्लेक्ट टाकायच्यानंतर बघा थोडासा लुक वाढलेला आहे. त्याच्यानंतर परत हे मी सनचे रिफ्लेक्ट आहेत ते पण सर्व शेवटलाच टाकलेले आहेत, जेव्हा सर्व डिझाईन त्याच्यामध्ये ॲड करून झालेले आहेत त्याच्यानंतर. ओके, त्याच्यानंतर ही शॅडो बघू शकता. ओके, खाली आपण ही शॅडो ॲड केलेली आहे जी तुम्हाला मी दाखवतो. शॅडो कधी ॲड केलेली आहे, जेव्हा आपण हे शुभेच्छुकांचं जे नाव लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतरही आपण शॅडो काय केलेले ॲड केलेले आहे. इथे बघू शकता जेव्हा भावनो ज्या लेअरचा टायमिंग असतो ना त्या टायमिंगला जर तुम्हाला सांगितलं तर एकदम क्रिएटिव्ह बॅनर दिसून येईल भावनो. ओके, त्याच्यानंतर ही शॅडो बघू शकता. ही आपण काय करूया, लॉक करूया. लॉक केली, ही ते शॅडो लॉक नाही झालेलं आहे. ओके, ही जी शॅडो तुम्हाला दिसते. ओके, ही शॅडो कुठे आहे इथे बघू शकता आपण इथे ॲड केलेलं आहे. प्लस पायाजवळ पण तुम्ही ॲड करू शकता. पूर्ण ॲडिटेबल अशी PST फाईल मी तुमच्यासमोर प्रोव्हाइड केले भावनो. जे यूज केलेले आहे ते इथे बघू शकता. डेट वगैरे तुम्ही एडिट करू शकता. फक्त फॉन्ट तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे, लक्षात ठेवा. ओके, तर भावनो काय करायचं इथे बघू शकता तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 8585. ओके, हे एवढं सर्व झालेलं भावनो पूर्ण बॅनर ॲडिटेबल तुम्हाला सांगितलेलं बर्थडे बॅनर डिझाईन सिनेमॅटिक बर्थडे बॅनर डिझाईनवरती आजचा व्हिडिओ भावनो तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड केलेला आहे. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा भावनो. ओके, तर भावनो जर व्हिडिओमध्ये काय राहिलं असेल तर नक्की कमेंट करून टाका. पण पासवर्ड भावनो कमेंट करू नका, लक्षात ठेवा. ओके भावनो, हे तुमच्यासाठी जर तुम्हाला हे जे पाहिजे असेल काय लॉंग शॅडो इफेक्ट आणि ब्रशेस त्याच्यावरती ऑलरेडी लवकरच व्हिडिओ येऊन जाईल भावनो. चला भेटूया पुढल्या